ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली। अभिनंदन करूया माननीय मंत्री महोदय आणि तर सर्व मान्यवरांना मी मंचावरती आमंत्रित करते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी उपस्थित माझ्या सगळ्याच बहिणी आणि उपस्थित सगळे बंधू, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की देशाच्या पाठीवर प्रत्येक महिला भगिनीच्या पर्समध्ये 1500 रुपये असावेत अशा पद्धतीचा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजित दादा असतील, त्यांनी या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे खरा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर केला जातो। निवडणुकीमुळे तो मार्चमध्ये सादर होऊ शकला नाही आणि जे अधिवेशन आता सुरू आहे त्या अर्थसंकल्पामध्ये 46,000 कोटी रुपयाची तरतूद ही माझ्या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिला भगिनींसाठी केली। त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपण कदाचित हा आकडा ऐकला असेल, 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। 46,000 कोटी म्हणजे किती? तर मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे तेवढ्या बजेट एवढी तरतूद माझ्या महिला भगिनींच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी त्या महायुतीच्या सरकारनं केलेली आहे। त्याची जाणीव देखील माझ्या सगळ्या महिला भगिनींना असली पाहिजे। आपण पाहत रहा टाइम्स डिजिटलच्या ताज्या घडामोडी। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। टाइम्स डिजिटल